नमस्कार लाडक्या बहिणींनो, ज्यांचे पती किंवा वडील नाहीत अशा महिलांनी हाप ई-केवायसी करायची आहे। नवीन जी-आर नुसार राज्य सरकारच्या माध्यमातून जो नवीन जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्या जी-आर मध्ये पूर्ण व्यवस्थित माहिती देण्यात आली आहे। नवीन जी-आर नुसार ई-केवायसी कशा पद्धतीने करायची या संदर्भातील पूर्ण माहिती आपण पुढे व्यवस्थित समजून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण जी-आर समजून घेऊया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मुदतवाढ देण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून 18 नोव्हेंबर 2025 रोजी हा नवीन जी-आर घेण्यात आलेला आहे। जी-आर मध्ये जो मेन मुद्दा देण्यात आलेला आहे तेवढीच माहिती आपण व्यवस्थित अचूकरित्या समजून घेण्याचा प्रयत्न करूया। त्यानंतर ई-केवायसी कशा पद्धतीने करता येईल याबद्दलची माहिती सुद्धा पुढे या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित समजून घेऊया। सर्वप्रथम बघा, शासन परिपत्रामध्ये सांगण्यात आलेला आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे। आता दुसरा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या। या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेले आहेत त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावे। तदनंतर त्यांची पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करण्यात यावे असा उल्लेख करण्यात आलेला आहे। आता स्वतःची ई-केवायसी कशा पद्धतीने करायची या संदर्भातील माहिती पुढे व्यवस्थित आपण समजून घेऊया, परंतु हा पॉइंट लक्षात ठेवा, जो काही प्रमाणपत्र आहे तो तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडेच द्यायचा आहे, कोणत्याही ठिकाणी देण्याची गरज नाही। हा नवीन जी-आर आहे। तिसरा नंबरचा मुद्दा लक्षात ठेवा, कारण जर अंगणवाडी सेविका जर तुमच्याकडून हा प्रमाणपत्र घेत नसेल तर हा व्हिडिओ नक्की त्यांना दाखवा। अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलाकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची ई-केवायसी करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आले। आता आपण समजून घेऊया ई-केवायसी स्वतःची कशा पद्धतीने करायची आहे। सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती या, आल्यानंतर येथे क्लिक करा, यावरती टच करा। टच केल्यानंतर बघा, सर्वप्रथम लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे, त्यानंतर खाली जो दिलेला कॅप्चा आहे जशास तशा समोरील रकान्यामध्ये भरायचा आहे। आधार प्रमाणीकरणासाठी सहमती व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे, त्यानंतर मी सहमत आहे यावरती टच करून OTP आपल्याला पाठवायचा आहे। आता आपण आधार नंबर भरून घेऊया आणि कॅप्चा सुद्धा भरूया, त्यानंतर मी सहमत आहे यावरती टच करूया। OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे। OTP फक्त 2 सेकंदाच्या आत आधार कार्डची जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती 6 अंकी जाईल। आलेला OTP टाकायचा आहे आणि सबमिट करा यावरती टच करायचं आहे। सबमिट केल्यानंतर थोड्या वेळामध्ये तुमची हाप ई-केवायसी म्हणजे स्वतःची ई-केवायसी या ठिकाणी पूर्ण होईल। जे डॉक्युमेंट तुम्हाला जी-आर मध्ये सांगण्यात आलेले आहेत ते डॉक्युमेंट मात्र नक्की अंगणवाडी सेविकाकडे द्या, म्हणजे तुमची पूर्ण ई-केवायसी होणार आहे, अन्यथा होणार नाही। आता ज्या महिलांनी आतापर्यंत ई-केवायसी केलेली नाही आहेत अशा महिलांनी 31 डिसेंबरच्या पूर्वी ई-केवायसी करायची आहे। ई-केवायसी कशा पद्धतीने अचूकरित्या अवघ्या 2 मिनिटाच्या आत घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून करायचा आहे या संदर्भातील व्हिडिओ या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, त्यावरती टच करा आणि पूर्ण माहिती पाहून ई-केवायसी करून घ्या। धन्यवाद।